भारी ना, बघू शकता. तर ही पिवळी झालेली ना तिथं ती तोडू आपण. तर हे जे मी म्हणजे कधी घालत नाही कधीतरी घालते तर ते दाखवलेले आहे तुम्हाला. आणि कशी यूज म्हणजे कशी वेअर करणार. आता हा डंगरी झाला तर तो मी मस्त पिकनिक किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे तेव्हा यूज करणार हा. त्याच्यानंतर हा मस्त नदीवर किंवा बीचवर करणार. हा पण ब्राऊन मस्त बीचवर करणार हा वेअर. त्याच्यानंतर ब्लॅक झाला तो पण मी कधी फिरायला गेले तेव्हा. तर हा एक ड्रेस आहे. हा ना कियाला जेव्हा मी 3 महिन्यांची प्रेग्नेंट होती कियाराच्या वेळेस तेव्हा हा वैभवने मस्त मला पॅन्ट रूम मधून घेऊन दिलेला. खूप छान ड्रेस आहे हा, लॉंग आहे एकदम. तर याचं पण मी स्क्रीनशॉट नाही मग आपला व्हिडिओ डायरेक्ट शेअर करते तुम्हाला. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 12 आणि मी एक्सरसाइज केली, सकाळचा स्वयंपाक झाला, घर सगळं क्लीन झालेलं आहे आणि तेच आता आवरायचं आहे. आणि काय म्हटलं आज म्हटलं मी ना माझे जे मला ॲनिव्हर्सरीला वैभवने घेऊन दिलेले काय म्हणतात आपले ड्रेसेस, पार्टी वेअर किंवा असे कॅज्युअली ड्रेस काय म्हणता आपले वन पीस वगैरे, तर ते दाखवणार आहे मी तुम्हाला. म्हटलं चला ट्राय पण करून आणि बघेल. मी एकदा ट्राय केली होती फक्त ते ट्रायल रूममध्ये, त्याच्यानंतर कधी घातलेच म्हणजे आता घातलेच नाही सध्या. तर मग म्हटलं सगळे मी घालून दाखवेल. ते एकदाच मला 4-5 घेऊन दिले. आणि डंगरी पण मला घालून बघायचंय. तर त्याचा बेल्ट असा मोठा आहे ना, तर मग मला बघायचं की काय करू शकते मी. तर नक्की मला कमेंट करून सांगा, सजेशन द्या की मी काय करू शकते त्या बेल्टचं. कारण ते बेल्ट खूपच मोठे होतं, मी तुम्हाला नंतर दाखवेल मी ते. तर तेच आता मी ना आवरलेलं आहे आणि माझं आवरून घेते आधी. कियारा स्कूलमधून इतक्यात आधी तिला जेवण देते आणि त्याच्यानंतर दुपारी म्हटलं चला तुम्हाला ना माझे ड्रेसेस दाखवते कसे आहेत आणि कसे घेऊन दिले होते मला. ॲनिव्हर्सरीच्या वेळेसच बाकीचे घेऊन दिले, बाकीचे तर नंतर ऑनलाईन एक मागवलेला तो पण मला त्यांनीच म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की मला हा ड्रेस पाहिजे, मग त्यांनी मागून दिला. त्याच्यानंतर ना मग डंगरी आणि ते आहे ना तर ते मी इथून घेतलं होतं काय म्हणतं ब्रँड हब काहीतरी लागलं होतं जारा वगैरे त्याचं लागलेलं, मी मागे ब्लॉग केलेला. तर तिथून मला डंगरी घेतलेली आणि जीन्स घेतलेली ब्लॅक कलरची, ती वापरते मी. पण डंगरी अजून एकदा पण नाही घातलेला आणि बाकीचे ड्रेसेस पण मी एकदा पण नाही घातलेले. फक्त तो ब्लॅक ड्रेस घातला होता ॲनिव्हर्सरीच्या दिवशी, तो तर तुम्ही बघितलाच आहे. पण मी तो पण आता दाखवेल, माझे नवीन व्ह्यूअर्स असेल त्यांच्यासाठी दाखवेल. तर म्हटलं चला आज ना घालून बघू सगळे ड्रेसेस. आणि माझ्याकडनं स्कर्ट्स सुद्धा आहे. तर माझ्याकडे शॉर्ट स्कर्ट्स किती 5 का 6 आहे. तर ते मी पुढच्या वेळेस दाखवेल. आता नुसते ड्रेसेस दाखवेल मी माझे जे वन पीस वगैरे आहे ते. तर जुना पण आहे एक खूप छान आहे, जुने 2 एक आहे ते पण मी दाखवेल. तर ते पण मला खूपच आवडतात. ते कधीचे नाही घातले, म्हटलं आज मस्त घालून बघू आणि तुम्हाला तुमच्यासोबत पण मी शेअर करेल की माझे कसे ड्रेसेस आहे. तर चला आता मी म्हटलं तो ब्लॉग करू वेगळा थोडासा काहीतरी. रोज म्हटलं काम वगैरे मी तो तुम्हाला दाखवतेच आवरलेलं कसे आवरते वगैरे, किंवा मग माझं डेली रुटीनमधलं मी तुम्हाला नेहमी दाखवतच असते. पण म्हटलं थोडंसं वेगळं दाखवू, तुम्हाला पण आयडिया येईल ड्रेसेसची वगैरे की कसे ड्रेस घ्यायला हवे आणि कोणत्या कोणत्या वेळेला घालायचे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला मी आता ना आवरली की बोलते तुमच्याशी. आंघोळ झाली आणि आमच्या बेडरूमच्या खिडकीतून ना पपईचं झाड आहे. तर एक पपई पिकलेली आहे, इथूनच एकदम हातालाच लागते पपईचं झाड. तर तुम्हाला दाखवते, ती पपई तोडते आता. चला आता किती पिवळी झालेली आहे आणि एवढ्या पपया लागलेल्या आहे बघू शकता. आणि माझ्या हाताला लिटरली माझ्या हातालाच लागतात, बघू शकता हाताला लागता खिडकीतून असं. भारी ना, बघू शकता. तर ही पिवळी झालेली ना तिथं ती तोडू आपण, बघू बरं चांगली आहे का. मला तर चांगली वाटते, खूप पिकली बापरे. तर ही पपई पिकलेली खूप. तर बघू शकता बापरे किती छान. आणि इथूनच बघा दिसतं आमच्या झाडाच्या पपई एकदम झाडाला म्हणजे खिडकीला टेकलंय झाड पूर्ण, बघू शकता इथं फांदी येते
बेडची खिडकी आहे ना मास्टर बेडची, तिथे चला तोडलेली आहे. तर इथे ना पपई तोडलेली बघू शकता, किती येल्लो येल्लो. आणि तुम्ही बघितलं असेल एकदम आमच्या बेडच्या खिडकीच्या तिथे जवळ झाड आहे. किती छान आहे, भारी वास येतोय. चला आता मी आवरते, थोडंसं जेवण करते आणि कियाला बोलवते, तिला पण जेवण देते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर तुम्हाला ड्रेसेस दाखवते सगळे, जे माझे 1 पीस आहे ते, बाकीचे आणते मी आणि हे आधी दाखवते. तर असं एक फ्रॉक आहे मस्त फ्लोवी असं छानपैकी आणि इतकं भारी दिसतो ना, तर बघू शकता असं आहे. आणि त्याचं कापड पण इतकं मस्त आहे ना, असं मस्त गुलाबाचे फुलं आहे आणि छान नेव्ही ब्ल्यू कलर आहे. तर मी शेजारी मेन्शन करेलच कसा दिसतो तो ड्रेस. तर असा आहे, तर शेजारी मेन्शन करतेच तो कसा आहे. नंतर आपला हा याचा काय म्हणतात, आपला याला घातलेल्या अॅनिव्हर्सरीला फिश कट आहे असा मोठा, बघू शकता. तर तुम्ही बघितलंच याच्या आधी, पण माझे नवीन व्ह्यूअर्स असेल त्यांच्यासाठी. आणि खूप जाड आहे, विंटरमध्ये पण आपण वेअर करू शकतो. तर असा आहे ड्रेस. तर मी साईडला मेन्शन करेलच त्याचं. त्याच्यानंतर हा फ्लोरल ड्रेस आहे, इतका सुंदर आहे ना, तर तो सुद्धा इतका भारी दिसतो ना. तर बघू शकता इथे असं दिसतोय आणि इतका मस्त दिसतोय. तर बघू शकता याचं कापड कसं आहे, खूप मस्त कापड आहे. तर मी शेजारी मेन्शन करते. चला आता बाकीचे ड्रेसेस घेऊन येते आणि ते सुद्धा दाखवते तुम्हाला. चला, तर हा एक ड्रेस आहे. हा ना कियाला जेव्हा मी 3 महिन्यांची प्रेग्नेंट होती कियालाच्या वेळेस, तेव्हा हा वैभवने मस्त मला पॅन्ट रूम मधून घेऊन दिलेला. खूप छान ड्रेस आहे हा, लॉंग आहे एकदम. तर याचं पण मी स्क्रीनशॉट नाही, मग आपला व्हिडिओज डायरेक्ट शेजारी देईल तुम्हाला. तर खूपच छान दिसतो, तुम्हाला दाखवते, बघू शकता. तर असं दिसतोय, असं लॉंग आहे, खूप मस्त आहे, पार्टी वेअर. तर खूप छान दिसतो आणि तुम्ही शेजारी बघतच असाल की किती सुंदर दिसतोय हा ड्रेस. तर असा आहे, गाजरी कलर आहे हा, खूपच मस्त दिसतो. आणि जाळी आहे, जाळीचा आहे पूर्ण. आणि मध्ये इनर आहे मोठी, पूर्ण जाड इनर आहे, खूपच भारी मस्त. तुम्हाला कापड दाखवते एकदम जवळून कसं दिसतं त्याचं कापड. तर बघू शकता अशी प्रिंट आहे, अशी असं आहे. हा 1 पीस खूप दिवस झाले, कधीतरी वेअर करेल मी, खूपच मस्त दिसतो आणि आठवणी राहतात म्हणून मग एकदम आवडून ठेवलेला आहे नीट. त्याच्यानंतर हा ब्लॅक कलरचा ड्रेस आहे. तर हा पण खूप दिवस झाले, विहान नव्हतं तेव्हाच घेतलेला आहे बहुतेक हा पण मला. तर तेव्हाचा आहे, एकदा का 2दाच घातलाय, गोव्याला घातला होता जेव्हा गोव्याला गेलो होतो. नंतर मग तसंच आहे, तो कधी घालण्यात नाही आला, बिग बाजार मधून घेतला होता. तर हा पण फिश कट आहे, खूप भारी आहे, एकदम मस्त आहे, बघू शकता. अशा लाईन्स आहेत, व्हर्टिकल लाईन्स. आणि याचं पण खूप जाड कापड आहे, मी शेजारी मेन्शन करेलच व्हिडिओ त्याचं पण खूप जाड कापड आहे, बघू शकता. एकदम जाड आहे, म्हणजे आपण विंटरमध्ये सुद्धा घालू शकतो, खूपच भारी दिसतो. आणि असा बोट नेक आहे त्याचा, असं साईडने बोट नेक आहे. तर हा आहे एक ड्रेस. तशी तुम्हाला मी व्हिडिओ देतेच आहे, तर नक्की बघा, असा दिसतो ड्रेस. व्हिडिओ मध्येच कट करावा लागला मला. तर आमच्या इथं ना उसळवाला येतो नेहमी, एकदम ताजी उसळ असते, गाडी घेऊनच येतो अशी त्याची. तर इतकं ताजी आणि खूप मोड आलेली उसळ असते, बघू शकता. तर मी ना मिक्स उसळ नाही घेत, डायरेक्ट मटकीचीच घेते. मला मिक्स जास्त आवडत नाही, वाटाणे वगैरे टाकलेले. तर मस्त घेतलेली आहे, तर मस्त फ्राय करण्यासाठी, किंवा मग आता उसळ आणि भातच करेल, कारण मला भूकच नाहीये. तर आणलेली आहे, किंवा उद्या डब्याला काहीतरी बघेल आता. तर म्हणून मी व्हिडिओ कट केला आणि उसळ घेऊन आली. तर चला कंटिन्यू करू माझे पुढचे ड्रेसेस.
तर तुम्ही ब्लॅक ड्रेस बघितलाच, तर माझा मिंत्रावरून मागवलेला ड्रेस. तर हा जेव्हा आमची अॅनिव्हर्सरी होती ना तेव्हा वैभवने म्हणजे मागवला होता हा ड्रेस माझ्यासाठी. खूप मस्त आहे, तुम्हाला कळणार नाही तो कसा आहे, शेजारी व्हिडिओच कळेल तुम्हाला कसा दिसतो तो. एकदम कॉम्प्लिकेटेड ड्रेस आहे. इथून असं आहे बघू शकता, समजा असा ब्लाऊज आणि खाली आपला एवढा असं, तर बघू शकता असं. तुम्हाला मागे पण मी दाखवलेला आहे जेव्हा आलं होतं तेव्हा. तर असं आहे. तर शेजारी मी व्हिडिओ टाकतेच कसा दिसतो तो. एकदम भारी दिसतो, मला तर खूपच आवडतो हा ड्रेस, म्हणजे आवडला आहे. त्याचं कापड पण इतकं छान आहे, जाड एकदम. मिंत्रावरून मागवलेला होता, भारी मस्त, भरपूर ऑफर. 2400चा ड्रेस आय थिंक 899 काहीतरी असं भेटलेला आहे मला. खूप मस्त आहे. तर त्याचं कापड पण भारी आहे आणि तुम्ही शेजारी बघितला असेल व्हिडिओ पूर्ण, किती छान दिसतोय तो ड्रेस. तर चला आता पुढचा ड्रेस बघू आपण. तर हा पण खूप जुना ड्रेस आहे, म्हणजे विहानच्या अगोदरचा ड्रेस आहे. विहान नव्हता, कियारा नव्हती, आम्हीच दोघं होतो तेव्हाचा ड्रेस आहे हा. आणि तेव्हा कशी बिग बाजार वगैरे होता, तर बिग बाजारमध्ये भरपूर छान छान ड्रेसेस यायचे. तर मी तिथून भरपूर ड्रेसेस घेतलेले आहे. तर हा पण बिग बाजार मधूनच घेतलेला आहे. तर असं आहे ब्लॅक, त्याला फुलं आहे आणि असं फिश कट आहे. तर शेजारी मी व्हिडिओ म्हणजे मेन्शन करेलच कसा दिसतो आणि का सुंदर दिसतो हा पण. तर एकदाच घातलेला आहे, तेव्हापासून घातलाच नाही अजून. तर हा आहे एक फ्लोरल वन पीस ड्रेस, शॉर्ट वन पीस. तर एवढे ड्रेसेस आहे, पण अजून एकदाच काही तर घातले पण नाही, काही तर नवीन नवीन ड्रेसेस आहे. आता हा पडायला आली होती म्हणून दरवाजा उघडायला गेली होती मी. कियारा ड्रेस काढलाच नाही स्कूलचा, झोपून गेली होती, मग काढलाच नाही तिचा ड्रेस आणि लगेच खाली खेळायला गेली. काढून ठेव, का बरं नाही. तर हा एक ड्रेस आहे, त्याच्यावर ना मी डेनिमचं जीन्सचं जॅकेट वेअर केलेलं, जे माझं फेवरेट एकदम शिमरी. तर खूप छान दिसतो. तर बघू शकता असं आहे. हा पण नवीनच आहे, अॅनिव्हर्सरीच्या वेळेस घेतलेला. आणि खाली असे लाईन्स आहे खूप, आणि का मऊ आहे, खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि मस्त आहे. मस्त ब्राऊन कलर आहे. तर असा एक वन पीस आहे. रिसेंटली हा पण घेतलेला आहे मागच्या महिन्यातच, पण घातलाच नाही. तर शेजारी बघू शकता कसा दिसतो तो ड्रेस घातलेला. त्याच्यानंतर हा गोव्यावरून घेतला होता खूप कधीचा, जेव्हा विहाना किती 1 वर्षाचा होता, 1-1.5 वर्षाचा, तेव्हा घेतलेला मी गोव्यावरून. तर असं आहे. तर त्याच्यामध्ये मी व्हाईट टी शर्ट वेअर करते, व्हाईट ब्लॅक पण टी शर्ट वेअर करू शकतो. तर असं आहे, डबली टाईप आहे. तर बघू शकता हे बटन पण आहे त्याला अशी मस्त छान, आणि असे बटन्स आहे. तर असा आहे ड्रेस. काय कियारा दाखव, टीव्ही बघ ना, माशा बघायचं, होमवर्क कर नंतर. हा नको पाठशीचा. तर असा आहे डंगरी टाईप. तर तो पण शेजारी बघू शकता खूपच छान दिसतो. तर हा खूप दिवस झालेले आहे हा पण घेऊन, पण हा यूज करते मी, खूप वेळा वापरला आहे. तर छान आहे, मस्त कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं डंगरी माझ्याकडे आहे, एकदा पण मी घातली, तर इतकी छान आहे. पण त्याचे बेल्ट ना खूप मोठे आहे. तर मला काय करू शकते काय माहिती, तुम्ही मला आयडियाज द्या की काय करू मी ह्या बेल्टचं. तर छोटे केले, छोटे पण नाही ना होत, जागाच नाही मला. असं कट करून पण इथे करावं लागेल, कसं करायचं काय माहिती, कळतच नाही मला. तर नक्की मला सजेशन द्या. तर असा डंगरी आहे, बघू शकता, मस्त स्लिम फिट आहे, अँकल पर्यंत पॅन्ट आहे त्याची, आणि अशी बेल्ट आहे. ते ही बेल्टच खूप मोठी मोठी आहे, इतका जाड आहे ना. त्याचा कलर पण इतका छान आहे, एकदम सुंदर कलर आहे, बघू शकता, खूप मस्त कलर आहे असा.
डंगरी. तर शेजार तुम्ही व्हिडिओ बघतच असणार कसा आहे दिसतो. तर एम साईज आहे, मस्त येतो, पण त्याची बेल्ट का नाही येते मला, बेल्ट खूप मोठे मोठे होत आहे. तर मी ना छोटे पण असं करून बघितलं, तर बघते बघा छोटे करून कसं होतं काय. तर मी घालून दाखवला शेजार तुम्हाला कसा, पण मागे खूप मोठं दिसत होते ना. बघू बरं होता का. बहुतेक होती मला असं वाटतं. का माहिती होतात का नाही, बरं बघू. आता होतील बहुतेक असं वाटतंय मला, घालून बघावं लागेल कसा दिसतो. पण तरी मी घातलेला आहे, तुम्हाला दाखवला. तर असं आहे डंगरी. तर एवढे माझे ड्रेसेस आहे वेस्टर्न. तर बाकीचे तर आहे, बाकीचे सगळे जुने झाले बाकीचे. तर हे जे मी म्हणजे कधी घालत नाही, कधीतरी घालते, तर ते दाखवलेले आहे तुम्हाला. आणि कशी कशी यूज म्हणजे कशी कशी वेअर करणार. आता हा डंगरी झाला तर तो मी मस्त पिकनिक किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे तेव्हा यूज करणार हा. त्याच्यानंतर हा मस्त नदीवर किंवा बीचवर करणार. हा पण ब्राऊन मस्त बीचवर करणार हा वेअर. त्याच्यानंतर ब्लॅक झाला तो पण मी कधी फिरायला गेले तेव्हा. आणि हा नेचर मध्ये छान दिसेल, ग्रीनरी इतकी छान, मस्त नदी ग्रीनरी तिथे खूप छान दिसेल. तर हा मी करेलच आता पावसाळ्यामध्ये वेअर, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच, तेव्हा रील्स पण भरपूर काढेल मी. तर हा आहे ब्लॅक, तो पण मस्त कधी पण यूज करू शकतो, हिवाळ्यात पण यूज करू शकतो. त्याच्यानंतर हा पार्टी वेअर आहे, आपण पार्टी बर्थडे पार्टी वगैरे तेव्हा यूज करू शकतो. त्याच्यानंतर हा पण मस्त छान दिसेल ग्रीनरी मध्ये, कुठे फिरायला गेलो तेव्हा. हा पण पार्टी वेअर आहे, विंटर मध्ये आपण बर्थडे पार्टीला वगैरे यूज करू शकतो. आणि हा मस्त समर मध्ये फिरायला यूज करू शकतो. तर असे माझे आहे पूर्ण वन पीस सगळे. तर चला आता मी ठेवून देते आणि मग त्याच्यानंतर बोलते. चला. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि चहाचा टाइम झाला. आता चहा पी मस्त ठेवेल मला आणि ते बाहेर बसेल मस्त चहा पिऊन आज. आणि आज ना ऊन पडलं होतं, तर खूप छान वातावरण झालं होतं, बघू शकता एकदम मस्त, बघू शकता. जास्त मस्त वातावरण झालेलं आहे. कुंडीसाठी पडून जाते ही झाडाची ह्या हवेने. तर ना आता मस्त चहा ठेवणार आणि इथे बसणार. चला. इथे चहा प्यायला आलेली मस्त, इतकं भारी वातावरण आहे ना इकडे, एकदम मस्त वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये चहा तुम्ही पण प्यायला या. आणि हा फुटलेला कप आहे, बघू शकता, थोडासा माझा फेवरेट आहे खूप, त्याच्यामुळे मी फेकला नाहीये, घेतेच मी. त्याच्यात आता मी चहा घेते आणि मग बोलते तुमच्याशी. खूप हवा आहे चालू. तर ना स्वयंपाकाचं बघते काय करायचं, काही ठरलं नाही अजून. मला असं वाटतं की भात आणि सोयाबीन पुलाव असं ना तसा करावा. सोयाबीन मिक्स, त्याच्यामध्ये अंडे मिक्स असं काहीतरी पुलाव करावा. तर बघते काय करायचं. तर चला आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर इथे माझी ना बिर्याणी झालेली आहे आपली, याची सोयाबीन बिर्याणी झालेली आहे, मस्त सोयाबीन पुलाव. तर बघू शकता, तर तुम्हाला जवळून दाखवते मी, इतकं मस्त झालेलं आहे, मस्त वाफ येते. तर आता मी जेवण करतो आम्ही, तर तुम्हाला दाखवते जवळून. चला. तर बघू शकता इथे आपली सोयाबीन वड्याची अशी काय म्हणतात बिर्याणी पुलाव.
किती छान झालेला आहे, मोकळा मोकळा राईस झालेला आहे, बघू शकता. मस्त व्हेज सोयाबीन बिर्याणी. तर कशी वाटली ते नक्की सांगा. भारी दिसते मस्त एकदम. चला आता जेवण करतो आणि बोलते. तर तुम्ही बघितलं असेल मस्त सोयाबीन वड्याची बिर्याणी केलेली आहे. आता जेवणाचा टाइम म्हणजे झालेला आहे. तुला आता जेवण करतो. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. तर कालचा व्लॉग संपवायचा राहूनच गेला. संध्याकाळी मला काम केल्यानंतर मला ना विहानचा स्टडी घेतला थोडासा. त्याच्यात काही मला लक्षातच नाही राहिलं व्लॉग एंड करायचं. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्लॉग बघायला आवडला असेल. माझे वेस्टर्न वन पीस ड्रेसेस दाखवले मी, ते आवडले असतील. आणि त्यातला कोणता ड्रेस तुम्हाला जास्त आवडला नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आणि आय होप तुम्हाला व्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.